बोला सर, काय सांगतील आज तुमचा विजय अगोदरच्या सुरुवातीलाच जे गटागटाचे उमेदवार आहेत ते रेसमध्ये त्यानंतर तुम्ही आघाडी घेतली त्याच्यावर पण राहील. सर्वप्रथम ज्या ज्या मतदारांनी या ठिकाणी मला मतदान केलेलं आहे असे मतदार आणि माझे हित चिंतक त्यांना सर्वप्रथम मी मनापासून त्यांना धन्यवाद देतो. सर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी त्यांनी खऱ्या अर्थाने माझ्यावर विश्वास व्यक्त केला आणि गेल्या 22 वर्षापासून या ग्रामीण भागामध्ये पालघर जिल्ह्यामध्ये या ठिकाणी मी ज्या पद्धतीने ज्या पद्धतीने या जिल्ह्याच्या विकासासाठी पालघरचा विकास हाच माझा ध्यास या संकल्पनेतून एक सामान्य माणूस केंद्र बिंदू म्हणून या ठिकाणी मी जे काम करण्याचा मी प्रयत्न केला आणि त्याचं फळ आज या ठिकाणी मला 40,337 मताच्या फरकाने या ठिकाणी माझा विजय झालेला आहे. आणि हा सर्व माझे कार्यकर्ते, आमचे जिल्हाध्यक्ष आणि सर्व माझी टीम, शिवसेना, BJP, त्याचप्रमाणे RPI आणि काही सहयोगी संघटना, या संघटनांचे सुद्धा त्यांना मी मनापासून या ठिकाणी धन्यवाद देतो. या ठिकाणी त्याचप्रमाणे राष्ट्रवादीने सुद्धा या ठिकाणी चांगल्या प्रकारे काम केलेलं आहे. खरं म्हणजे पालघर या तालुक्यामध्ये अनेक चॅलेंजिंग अशा प्रकारचे वेगवेगळे प्रकल्प येत असताना त्या ठिकाणी तशी निवडणूक खूप अवघड होते, पण तरीसुद्धा या ठिकाणी कार्यकर्त्यांच्या बळावरती, महायुतीच्या कार्यकर्त्यांच्या बळावरती ही निवडणूक या ठिकाणी मी जिंकलेलो आहे. आणि मला आशा आहे की या जिल्ह्यातील जे काही प्रलंबित जे प्रश्न आहेत या ठिकाणी आरोग्याला टॉप प्रायोरिटी दिली होती, त्यामुळे पालघर जिल्ह्यामध्ये आपण 200 बेडचे हॉस्पिटल आपण त्या ठिकाणी काढू शकलो. त्याचप्रमाणे जव्हार येथे सुद्धा 200 बेडचं आपण हॉस्पिटल काढू शकलो. आणि सगळ्यात महत्त्वाचं या ठिकाणी विरार आणि पालघरचं अंतर कमी करण्यासाठी जवळजवळ त्या ठिकाणी साधारण 1600 ते 1700 कोटीचं त्या ठिकाणी निधीही आपण त्या ठिकाणी प्राप्त केलेला आहे. आणि या आदिवासी भागातील जे कुपोषण आहे, स्थलांतर आहे, मच्छीमार बांधवांच्या या ठिकाणी परताव्याच्यापासून ते ज्या ठिकाणी राहत आहेत त्या घरांचं त्या ठिकाणी लवकरच आपण सीमांकन करून त्यांच्या घराखालच्या जमिनी त्यांच्या नावाने करणं. या ठिकाणी आगरी आणि कुंडी समाज जो आहे आणि आपला या ठिकाणी आपला वंजारी समाज आहे, हे खऱ्या अर्थाने एक नैसर्गिक संपत्तीवरती अवलंबून असलेल्या त्या रेती असेल, वीट असेल, दगड असेल, माती असेल आणि या नैसर्गिक संपत्तीवर त्या ठिकाणी त्याचं गुजराण होतं. त्या ठिकाणी थोडंसं आपलं टेक्निकल ग्राउंडमुळे या ठिकाणी तो प्रश्न प्रलंबित आहे. निश्चितच त्याही प्रश्नाला त्या ठिकाणी वाव देण्याचे निश्चितच प्रयत्न करू. आणि पालघर जिल्ह्यातील जे प्रशासन आहे, महसूल विभाग असेल, जिल्हा परिषद असेल, त्या ठिकाणी पोलीस आपलं डिपार्टमेंट असेल, ज्या ज्या काही त्रुटी आहेत, कारण मला 22 वर्षापासून माझंसुद्धा या भागामध्ये मी काम करत असल्यामुळे माझा प्रशासनावरती सुद्धा चांगल्या प्रकारे पकड आहे. आणि निश्चितच अजून या जिल्हा परिषदमध्ये ज्या ठिकाणी खऱ्या अर्थाने जो भ्रष्टाचार झालेला आहे जलजीवन मिशनच्या बाबतीमध्ये किंवा अन्य याच्यामध्ये या ठिकाणी त्याला टॉप प्रायोरिटी देऊन या ठिकाणी लोकांचे विशेष म्हणजे पाणी पुरवठा योजना जेवढ्या आहेत त्या रखडलेल्या आहेत आणि त्या चांगल्या प्रकारे कशा पद्धतीने कार्यान्वित करता येईल. आणि अजूनही अन्य ठिकाणी सुद्धा अशा MGPला त्याचप्रमाणे या ठिकाणी जे वेगवेगळे जे आहेत त्या ठिकाणी मच्छीमार बांधवांसाठी सुद्धा मत्स्य व्यवसाय कल्याणकारी मंडळ, आगरी बांधवांसाठी सुद्धा आगरी विकास महामंडळ आणि कुणबी समाजासाठी जे शामराव पेजे नावाचं जे मंडळ होतं त्याच्यामध्ये निधी नव्हता, त्यासाठी सुद्धा निधी आपण त्या ठिकाणी मिळवून दिला. त्यामध्ये त्याच्या अधिकच्या रक्कम त्या ठिकाणी आपण मिळवण्याचा प्रयत्न केलेला आहे. माझी आपल्याला विनंती आहे की या ठिकाणी महायुतीच्या सगळ्या कार्यकर्ते त्या ठिकाणी, त्याचप्रमाणे पत्रकार बंधूंना सुद्धा मी मनापासून धन्यवाद देईन की त्यांनी सुद्धा या ठिकाणी चांगल्या प्रकारे काम करण्यासाठी म्हणजे आपलं त्यांच्याही माध्यमातून काही चांगल्या प्रकारे मदत झालेली पब्लिसिटीच्या माध्यमातून मी सगळ्यांना पुनश्च धन्यवाद देऊन जय हिंद प्रयत्न केलेला आहे. पक्षाच्या पलीकडे जाऊन काम करण्याचा केलेला आहे, प्रांताच्या पलीकडे जाऊन काम करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि समाजाच्या पलीकडे जाऊन त्या ठिकाणी काम करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि म्हणून लोकांना गावी साहेब हे हवे असतात. कुठेही गेले तरी त्यांच्या मुख्यमंत्र्यांनी ज्याप्रमाणे सूत्रवास केलेला आहे की कुठेही गेले तरी झालं एबी काम आपल्या मागे फिरत सर ह्या निवडणुकीत आपण जे मी काम केलं असेल या पालघर जिल्ह्याच्या विकासासाठी जिल्हा विभाजन केलं
अन्य संघटना, पत्रकार बंधू, अनेक संघटनांनी सुद्धा त्या संघटनेमध्ये प्रयत्न केले, परंतु या ठिकाणी हे जिल्हा विभाजनासाठी ज्या प्रक्रिया लागतात त्या शासनाचा प्रतिनिधी म्हणून त्यांनी काय काम केलेलं आहे. आणि आज जिल्हा विभाजन झाल्यामुळे या ठिकाणी स्वतंत्र जिल्हा नियोजनचं बजेट आपल्याला देतं आहे आणि त्या माध्यमातून आता हळूहळू पालघर जिल्हा हा आंतरराष्ट्रीय लेवलच्या त्या ठिकाणी पालघरचं नाव रोशन होत आहे. आणि त्यामुळे काय माहिती, तिथे ओपऱ्याने केले की तिथे स्थानिकांनी केलं, हा मोठा प्रश्न आहे. जेवढे जे लोकप्रतिनिधी होऊन गेले त्यांनी काय केलं, मला कोणाची टीका करायची नाही, परंतु गावी साहेबांनी तन मन धन आणि सामान्य माणूस केंद्रबिंदू म्हणून या ठिकाणी काम करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे लोकांना कुणी माझ्या बाबतीत कुणी काही टीका केली तरी फारसा फरक पडत नाही, कारण मी त्या टीकेला उत्तर देत नाही. कारण माझ्यापेक्षा एखादी मोठी व्यक्ती असेल तर मी त्याला जरूर उत्तर देईन, पण माझ्यापेक्षा हमारे चैनल को अभी सब्सक्राइब करें और बेल आइकन दबाना न भूलें। धन्यवाद।